हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 3 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण एरुटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा एरुटेल सारखेच काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले असतात. जर त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये एरुटेल सारखेच काही मुद्दे डिटेलमध्ये डिस्कस केलेले असतात आणि त्याचं सुद्धा एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं आहे, तर ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाची कॉन्सेप्ट आली असेल, काय महत्त्वाचा कंटेंट आला असेल, तर तो डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि या सर्व डिस्कशनचा उद्देश एकच आहे, की एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी या नॉलेजचा फायदा व्हावा आणि त्या दृष्टीतूनच आपण हे सगळं डिस्कशन खऱ्या अर्थानं करत असतोय. मग डिस्कशनला सुरुवात आपल्या एरुटेलपासून होते, पण त्याच्या अगोदर 2 तासाचा 1 to 1 मेंटरशिप सेशन जे आहे, ते सुरू झालेलं आहे. जे विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत, म्हणजे 1, 2, 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत. पण एक्झॅक्टली प्रिपरेशन कुठेतरी चुकते, त्यामुळे स्कोर येत नाही, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होत चाललेला आहे. नेमकं कुठं चुकतं हे समजत नाहीये. त्यामुळे करेक्ट प्लॅन काय असायला पाहिजे, तो प्लॅन बनवता येत नाही अभ्यासाचा. आणि मग असे सगळे खरं तर सिच्युएशन अँबिग्युअस सिच्युएशन असताना त्याच्यामध्ये अभ्यास करतोय आणि त्याच्यामुळं फक्त वेळ वाया जातोय. पण कॉन्फिडन्स तशा पद्धतीने येत नाही, स्कोर येत नाहीये आणि त्यामुळं सगळंच जे प्रिपरेशन आहे, ते सगळंच प्रिपरेशन कुठेतरी कोलमडून पडलेलं आहे. या केसमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे डेडिकेटेडली बनवलेला हा मेंटरशिप प्रोग्राम आहे. ज्याच्यामध्ये 1 to 1 2 तास विद्यार्थ्यासोबत मी त्याला मार्गदर्शन करतोय. समजून घेतोय पहिल्यांदा, की त्याचं प्रिपरेशन आत्तापर्यंत कशा पद्धतीनं झालंय, त्याचं बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे. मग त्याच्यातून नेमके त्याच्या प्रिपरेशनमध्ये काय लूप होल आहेत, ते समजावून घेऊन मग त्याच्यासाठी जो काही करेक्ट प्रिपरेशनचा प्लॅन असेल, ते प्लॅन त्या विद्यार्थ्याबरोबर मी त्या 2 तासामध्ये 1 to 1 व्हर्चुअल सेशनमध्ये बनवतोय. जेणेकरून तो करेक्ट पद्धतीनं प्रिपरेशन तिथून पुढं करू शकेल आणि स्कोर ओरिएंटेड ज्याला प्रिपरेशन आपण म्हणतो, की शेवटी आपल्याला एक्झाममध्ये स्कोर आणायचा ना. मग तो स्कोर आणण्याच्या दृष्टीतून कशा पद्धतीने प्रिपरेशन त्याला करता येईल, तशा पद्धतीनं मार्गदर्शन मी तिथं करायचा प्रयत्न करतोय. आणि याची फीज आहे ₹1999 एवढी याची फीज आहे. जर तुम्हाला वाटते या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसताय, तुमच्यासाठी हे गरजेचं आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Google फॉर्म दिलाय. तो Google फॉर्म भरून तुम्ही या मेंटरशिप कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकताय. 2 तासाचा 1 to 1 जे सेशन आहे, ते तुम्ही घेऊ शकता आणि प्रिपरेशन करेक्ट करू शकताय. असं आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रिडल कोणतं आहे आणि त्याच्यातून एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला काय-काय शिकायला मिळतंय ते. पहिलं जे रिडल आहे, त्याचं महत्त्व एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून खूप जास्त आहे. त्यामुळं हे रिडल आपण म्हणू शकतो, की एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून हे रिडल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला डिस्कस काय सेंटर पॉइंट काय आहे एअरटेलचा? तर एअरटेलचा सेंटर पॉइंट आहे वेटलँड. वेटलँडमध्ये विषय याच्यामध्ये डिस्कस केलं गेलं. वेटलँड म्हणजे काय? नॅचरली पाणी जिथं साठून राहतं, अशा ज्या जागा आहेत त्याला आपण वेटलँड म्हणतो. आणि मग त्या ज्या वेटलँडचे जे काही एरियाज आहेत, ते खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या कारणानं खरं तर लुप्त होत चाललेले आहेत आणि ते आपल्याला कसं प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. हे या 2 लेखकांनी आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा खरं तर प्रयत्न केलाय. आणि त्या दृष्टीतून खरं तर हे जे एरुडेल आहे, ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये सेंटर पॉइंट वेटलँडला ठेवून ते वेटलँडचं महत्त्व काय आहे? ते आपल्याला प्रोटेक्ट कसं करता येईल आणि ते डिग्रेड कसं होत चाललेलं आहे, हे सगळं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे. एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून लाईन टू लाईन जे काही आपण बघतोय ना आता, ते तुम्ही ऑब्व्हियसली नोट करून घ्यायला पाहिजे. कोणत्याही पद्धतीने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वारंवार त्याची रिव्हिजन करता येईल आणि जर प्रिलियमच्या दृष्टीतून, मेन्सच्या दृष्टीतून काय क्वेश्चन आला, तर तो चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. या अप्रोचनं या रुटेलकडे बघणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीनं तुम्हाला जे महत्त्वाचे पॉइंट वाटतात ते तुम्ही नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या रुटीनची सुरुवात करत असतानाच यांनी काय सांगितले, की 2 फेब्रुवारी 2026 आपण वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा करतो. 2 फेब्रुवारी जो आहे, तो खऱ्या अर्थानं
वर्ल्ड वेटलँड डे म्हणून आपण खरं तर साजरा करतो. आणि त्याच्यामध्ये मग तर वर्ल्ड वेटलँड डे एका साइडला आपण साजरा करतोय, पण दुसऱ्या साइडला आपल्याला आपण हा विचार करतोय का, की वेटलँड हे प्रोटेक्ट झाले पाहिजे किंवा आतापर्यंत जे वेटलँड होते त्याचं डिग्रेडेशन कशा पद्धतीने झाले, त्याचं मॅपिंग वगैरे आपण केले का? तर दुर्दैवानं त्याचं उत्तर असं आहे की नाही. आणि मग ते कसं करणं गरजेचं आहे या वर्ल्ड वेटलँड डे 2026च्या धर्तीवरती. त्याचा विचार कसं करणं गरजेचं आहे म्हणून तर हे रोटेल आलेलं आपल्याला बघायला मिळतं. देअर इज अ रिच हिस्ट्री ऑफ कम्युनिटीज सस्टेनिंग देमसेल्व्स थ्रू वेटलँड्स फॉलोइंग प्रॅक्टिसेस दॅट इनहरंटली सेफगार्डेड इकोसिस्टम. आणि आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं जर हिस्ट्री बघितली आपण, तर अशा अनेक कम्युनिटीज आहेत. त्या खरं तर अशा वेटलँडचा जो एरिया असतोय, त्याच्या भोवती वसलेल्या आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यांनी कल्चर सुद्धा असंच डेव्हलप केलंय, की या वेटलँडचं खरं तर प्रोटेक्शन व्हावं आणि आपल्या खरं तर दैनंदिन जीवनासाठी त्याचा उपयोगच व्हावा. आपल्यामुळे त्याला काही हार्म होऊ नये किंवा ते लुप्त होऊ नये, असाच विचार केलाय. अनेक गावं सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये अनेक गावं सुद्धा आपण जर बघितली, तर त्या गावामध्ये एक तलाव आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच गावांमध्ये. ठीक आहे. ते सुद्धा खरं तर तेच कल्चर आहे, की कशा पद्धतीनं सुरुवात जी आहे ती झाली होती. आता ऑब्व्हियसली ते खरं तर त्याची एवढी गरज नाहीये गावामध्ये, त्यामुळे ते लुप्त होत चालले. तो भाग वेगळा आणि तोच खरं तर पॉइंट आहे या एअरटेलचा, की ते खरं तर लुप्त होत चाललेत आणि ते खरं तर कन्झर्व्ह करण्याची किती जास्त गरज आहे. आणि ही खरं तर परंपरा आपली आहे. मग तुम्ही केरळासारख्या राज्यामध्ये गेला, आंध्र प्रदेशमध्ये गेला आणि महाराष्ट्रामधले तर तुम्हाला आता सांगितलंच. तर तिथं सुद्धा तुम्हाला असले पारंपरिक जे वेटलँडचे एरियाज आहेत, मग ते तलावाच्या फॉर्ममध्ये असतील, दलदलीच्या फॉर्ममध्ये असतील किंवा आणखी कोणत्या फॉर्ममध्ये असतील. पण ते असे पारंपरिक जे वेटलँड आहेत, ते वेटलँड आपल्याला खरं तर बघायला मिळतात. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली, तर त्याच्याविषयी आपण हॉनेस्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रामाणिकपणे त्या गोष्टीचा आपण विचार केला तर wetlands remains among the most threatened ecosystem because they sit at the intersection of land, water and development. आत्ताची परिस्थिती आपण बघितली तर जे वेटलँड इकोसिस्टम आहे ते सगळ्यात जास्त धोक्यामध्ये गेलेली इकोसिस्टम आहे. आणि ते खरं तर लँड, वॉटर अँड डेव्हलपमेंट हा जो काय प्लॅन आहे, हा जो काय खरं तर ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये फसून ते कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे. आता डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण वेगवेगळ्या बिल्डिंग्स वगैरे बांधतो आणि त्याच्यामध्ये मग या वेटलँडचा बऱ्यापैकी वेळेला विचार केला जात नाही. आणि त्यामुळं मग त्याच्या ठिकाणी मोठं-मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते उभं केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि ते खरं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग पॉलिसी बॅकग्राऊंड चॅलेंजेस जर आपण बघितले, तर ते पुढे लेखिका आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत आहेत. इट लॅक्स कन्सिस्टंट हाय क्वालिटी इम्प्लिमेंटेशन. एक सातत्यानं हाय क्वालिटी इम्प्लिमेंटेशन असायला पाहिजे. त्याचा लॅक आपल्याला बघायला मिळतो, ते पुरेसं नाहीये. द वेटलँड कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स 2017चा वेटलँड कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल आहे. त्याच्या अंतर्गत काय सांगितलंय? प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क फॉर आयडेंटिफाइंग, नोटिफाइंग, मॅनेजिंग वेटलँड्स थ्रू अथॉरिटीज टू रिस्ट्रिक्ट डॅमेजिंग ॲक्टिव्हिटीज. या रूलच्या अंतर्गत असे वेटलँड एरिया आयडेंटिफाय करणं, नोटिफाय करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं, जेणेकरून त्याला जो डॅमेज होतोय, तो डॅमेज खरं तर रोखला जावा. हे सरळ-सरळ त्याच्यामध्ये दिलंय. पण ऑब्व्हियसली कन्सिस्टंट त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे, हाय क्वालिटी इम्प्लिमेंटेशन, ते दिसत नसल्यामुळे प्रॉब्लेम काय येतोय? तर ते लुप्त होत चाललेले आहेत. हावेवर निअरली 40% ऑफ इंडियाज वेटलँड्स हॅव व्हॅनिश्ड ओव्हर द लास्ट 3 डिकेड्स. लास्ट 3 डिकेड्स आपण बघितले, गेल्या 30 वर्षात, मागच्या 30 वर्षात जर आपण बघितलं, तर 40% असे वेटलँड एरिया जे आहेत, ते खरं तर लुप्त होत चाललेले आहेत, गेलेले आहेत. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड अराउंड 50% ऑफ व्हॉट रिमेन शोज रिन्स ऑफ इकॉलॉजिकल डिग्रेडेशन. आणि राहिल्यापैकी जर 50% आपण बघितली, तर जवळ त्याचं डिग्रेडेशन होतंय. जवळ ते लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत. असं याच्यामध्ये खरं तर सांगितलेलं आहे. पुढे जाऊन नॅशनल प्लॅन फॉर कन्झर्वेशन ऑफ aquatic इकोसिस्टम, एनपीसीए ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो. मग ह्या एनपीसीएच्या अंतर्गत काय केलं होतं, की aquatic इकोसिस्टम जे पाण्यामध्ये वाढणारी जी इकोसिस्टम आहे, त्याला प्रोटेक्शन करण्याच्या माध्यमातून जो प्लॅन असायला पाहिजे, तो प्लॅन याच्या अंतर्गत दिला होता. त्याचबरोबर द कोस्टल रेग्युलेशन झोन, सीआरझेड, तो आला होता.
त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी खरं तर रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवले गेले. विशेष करून कोस्टल रेग्युलेशन्स म्हटले गेले त्याला. तर 98 रामसर साइट्स इन इंडिया आर नॉट जस्ट बॅजेस बट कमिटमेंट्स दॅट एन्करेज ॲक्शन. 98 रामसर साइट सुद्धा याच्यामध्ये विचारल्या गेल्या. आता याच्यामध्ये विशेष पॉइंट हा नोट करून घेणं गरजेचं आहे. रामसर ज्या साइट्स आहेत, त्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत? त्याचा क्रायटेरिया काय असतोय? कशाला म्हणायचं रामसर साइट्स? कुठल्या साइट्सला आपण रामसर साइट्स म्हणून आयडेंटिफाय केले गेले? त्याचा क्रायटेरिया काय आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल डिटेलमध्ये. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची गोष्ट असते. बेसिक गोष्टी अंडरस्टँड करणं. त्या दृष्टीतून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन जे आहे, त्याचं एक्झाम्पल इथं दिलंय आणि ते अनेक स्टेट्स बरोबर, अनेक सामाजिक संस्थांबरोबर, अनेक कम्युनिटीज बरोबर मिळून अशा पद्धतीच्या गोष्टी प्रिझर्व्ह करण्याचं, कन्झर्व्ह करण्याचं काम करत आहेत. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इन हायली पॉप्युलेटेड कंट्री, encroachment and land conservation have already erased around 40% of natural wetlands, replacing them with infrastructure, real estate and road networks. जसं की मी तुम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण उभं करतो, रिअल इस्टेट असू द्या, रोड नेटवर्क असू द्या किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, याच्यामुळं 40% नॅचरली डेव्हलप्ड जे वेटलँड एरियाज आहेत ते लुप्त झालेले आहेत आतापर्यंत. हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मेजर चॅलेंजेस इज कॅपॅसिटी कन्स्ट्रेंट्स. स्टेट वेटलँड्स अथॉरिटीज आर ऑफन अंडरस्टाफ्ड. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय आहेत हे लेखक इथं हायलाइट करून सांगण्याचे प्रयत्न आपल्याला करतायत. अंडरस्टाफ्ड आहे ते, म्हणजे पुरेसा स्टाफ नाही, वर्कफोर्स पुरेसे नाहीये. अंडर फंडेड, याला पुरेसा फंड नाहीये मॅनेजमेंट करण्यासाठी. त्यानंतर वेगवेगळे जे ट्रेनिंग गॅप जो असतो हायड्रोलॉजी मधला, तो ट्रेनिंग गॅप आपल्याला बघायला मिळतोय. व्यवस्थित ट्रेन केलेला फोर्स नाहीये. इकॉलॉजी, GIS, लीगल एन्फोर्समेंट अँड कम्युनिटी एंगेजमेंट ऑफन ट्रान्सलेट इंटू वीक मॅनेजमेंट प्लॅन्स, वीकर इम्प्लिमेंटेशन अँड कंटिन्यूड डिग्रेडेशन ऑफ व्हॅल्युएबल वेटलँड. याच्यामध्ये मग त्या कम्युनिटी बरोबर मिळून काम करणं असू द्या, त्यामध्ये जे काय ट्रेंड फोर्स तयार करणं असू द्या, स्टाफ तयार करणं असू द्या, त्यांना वारंवार ट्रेनिंग करणं, रेग्युलर ट्रेनिंग त्यांना देणं हे असू द्या, किंवा त्याच्याशी रिलेटेड बाकी अवेअरनेसचे प्रोग्राम्स असू द्या, याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत नाहीये. तशा पद्धतीची योजनाच आपल्याकडे व्यवस्थितपणे नाहीये. त्यामुळं खऱ्या अर्थानं जे व्हॅल्युएबल वेटलँड्स आहेत ते कुठंतरी लुप्त होत चाललेले आहेत, असं इथं हे लेखक आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. मग आता हे सगळं ॲड्रेस आपल्याला करायचं असेल तर उपाययोजना सुद्धा दिली. फर्स्ट काय दिलंय? नोटिफिकेशन अँड सेफ्टी ऑफ वेटलँड बाउंड्रीज. वेटलँड खरं तर बाउंड्रीजचं नोटिफिकेशन आणि सेफ्टी सुनिश्चित करणं हा पहिलं पाऊल आपलं असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2017चा रूल सुद्धा दिलाय की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. पण मग परत प्रॉब्लेम येतो की इम्प्लिमेंटेशनचा. सेकंड दिलंय ट्रीट वेस्ट वॉटर बिफोर इट मीट्स वेटलँड्स. आता हे जे तलाव जे पारंपरिक पद्धतीने डेव्हलप झाले आहेत, हे जे वेटलँड पारंपरिक पद्धतीनं नॅचरली डेव्हलप झाले आहेत ना, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण काय बघतो की वेस्ट वॉटर वगैरे त्याच्यामध्ये सोडलेलं असतं. गटारीचं पाणी वगैरे त्याच्यामध्ये सोडलेलं असतं. त्यामुळे ते पूर्ण जे आहे त्याचं रूपांतर जवळ गटारीमध्ये झालेलं आहे. मग हे जे वेस्ट वॉटर आहे ते त्याच्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गेलं पाहिजे. तर त्याच्यामुळे जे पसरणारी रोगराई आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की वेटलँड जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण प्रोटेक्ट करू शकतो. थर्ड पॉइंट आपल्याला काय दिलाय की प्रोटेक्ट द वेटलँड कॅचमेंट्स अँड हायड्रोलॉजिकल कनेक्टिव्हिटी. वेटलँड्स मस्ट बी मॅनेज्ड एज पार्ट ऑफ बेसिन ऑर कॅचमेंट सिस्टम. म्हणजे नदीला जशा पद्धतीनं आपण प्रोटेक्ट करतो त्याचं जशा पद्धतीनं महत्व आहे, तशा पद्धतीनंच या वेटलँडचं महत्व आहे आणि त्या दृष्टीतूनच त्याच्याकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं त्याला प्रोटेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फोर्थ पॉइंट, मेक कोस्टल अँड रिपेरियन वेटलँड सेंट्रल टू डिझास्टर रिस्क रिडक्शन. मँग्रोव्ज, मड फ्लॅट्स, food plains and urban wetlands are
नेचर बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे अशा पद्धतीचे जे वेटलँड्स आहेत ते खरं तर नेचर बेस्ड खरं तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीतून त्याच्याकडे बघून त्याचं कन्झर्वेशन करायला पाहिजे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग बल्क स्किल अँड इन्स्टिट्यूशन्स, अ नॅचरल कॅपॅसिटी मिशन्स फॉर वेटलँड मॅनेजर्स विथ accredited ट्रेनिंग अँड हायड्रोलॉजी रिस्टोरेशन इकॉलॉजी GIS रिमोट सेन्सिंग एन्व्हायरमेंटल लॉ अँड कम्युनिटी लेड गव्हर्नन्स. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे आतापर्यंत सगळे उपाय जे सांगितले आहेत त्याचं एकत्र करून एक रूल बनवायला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली आपण कसं करू शकतो याच्यावरती फोकस करायला पाहिजे. हे याच्यामध्ये शेवटी हे जे लेखक आहेत ते आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. मग याच्यामध्ये हे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की एन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून आपल्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे. हे ठीक आहे. पण याच्यामध्ये काय महत्वाचे रूल्स आलेले आहेत. जसं की रामसर साइट्सची कॉन्सेप्ट आलेली आहे. मग अशा काय कॉन्सेप्ट आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे आणि याच्यामध्ये सेंटर पॉइंट आहे वेटलँड. मग हे वेटलँडची कॉन्सेप्ट बघून ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये काय काय येतं, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि हे कसं डिग्रेड होत चाललंय याची तर आकडेवारी तुम्हाला इथं मिळालीच. पण वेटलँड इंडियामध्ये महत्वाचे एरिया जे आहेत ते कुठं कुठं आहेत, जॉग्राफीच्या दृष्टीतून तुम्हाला याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि डिग्रेडेशन होत चाललंय तर त्याचं कन्झर्वेशन करण्यासाठी आतापर्यंत गव्हर्नमेंटनं काय काय केलंय आणि इथून पुढे काय काय करण्याची गरज आहे याचे केस स्टडी सारखं तुम्ही एक नोट बनवून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे रुटल आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं रुटल कोणतं आहे बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं जे रुटल आहे ना ते खरं तर तामिळनाडू जे स्टेट आहे ना ते तामिळनाडू स्टेट कशा पद्धतीने इकॉनॉमिकली डेव्हलप्ड आहे आणि इंडियाच्या आर्थिक डेव्हलपमेंटमध्ये त्याचा कसा सगळ्यात जास्त वाटा आहे हे समजावून हे लेखक आपल्याला या ट्युटोरियलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा आधार आहे इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 25-26. आता जो इकॉनॉमिक सर्व्हे आला ना त्याच्यामध्ये सुद्धा तामिळनाडू जे स्टेट आहे ते कसं इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली आहे हे खरं तर सांगितलेलं आहे. या खरं तर गोष्टीचा याच्यामध्ये उल्लेख आपल्याला केलेला बघायला मिळतो. म्हणजे याचा बेस पॉइंट काय की याचा बेस आहे इकॉनॉमिक सर्व्हे आणि इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये तामिळनाडू गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं खरं तर इन्व्हेस्टमेंट रेडी आहे, इंडस्ट्री फर्स्ट स्टेट आहे, हे याच्यामध्ये लेखकांना आपल्याला समजावून सांगितलं आणि हे समजावून सांगण्यासाठी तथ्यात्मक इन्फॉर्मेशन म्हणून सपोर्ट म्हणून इकॉनॉमिक सर्व्हेचा या ठिकाणी वापर केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मग हे सांगत असताना लेखक काय म्हणतोय की जसं इंडियन इकॉनॉमी ही फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे तशीच खरं तर तामिळनाडू स्टेट इकॉनॉमी जी आहे ती फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे असं याच्यामध्ये सांगितलं आहे. हे कुठल्या बेसवरती सांगतोय लेखक तर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 25-26च्या बेसवरती लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतोय. आणि याच्यामध्ये इंडियात सेकंड लार्जेस्ट स्टेट इकॉनॉमी जी आहे ती तामिळनाडूची आपल्याला बघायला मिळते. आणि नॅशनल ग्रोथमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युटर जर कोण असेल तर ते तामिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट आहे. तामिळनाडू स्टेट आहे हे याच्यामध्ये खरं तर सांगितलेलं आहे. आणि याचे रिअल ग्रोथ जर आपण बघितले 2024-25चे तर 11.19% एवढी आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या आकडेवारी काय दिले This performance is driven primarily by the secondary sector, which grew by 13.43%. Within this, manufacturing has emerged as a key growth engine, recording 14.74% real growth, more than 3 times the all India average of 4.5%. जर इंडियाचा पूर्ण विचार केला आणि त्याचे पर्सेंटेजमध्ये ग्रोथ बघितली तर त्याच्यामध्ये स्टेट तामिळनाडू स्टेटच्या ग्रोथमध्ये जर फरक बघितला तर तो खूप ह्यूज फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी लेखक समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. जीएसडीपी जसा नेशनचा जीडीपी असतो तसा स्टेटचा जीएसडीपी असतो. तो खऱ्या अर्थानं 8.63% वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय. सॉरी 9.38% वाढलेला बघायला मिळतोय जो की होता 8.63% अगोदर. कंझ्युमर प्राइस इंडेक्स जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डिक्लाइन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इन्फ्लेशन कुठंतरी कमी झालेलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 2.45% हे जे इन्फ्लेशन आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे की एवढ्या प्रमाणात हे कमी झालेलं आहे असं लेखक या ठिकाणी आपल्याला
सांगायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर स्टेट मर्चंडाइज एक्सपोर्ट हॅव नियरली डबल्ड फ्रॉम $26.15 बिलियन इन 2021 टू $52.07 बिलियन इन 24-25. 2020-21 मध्ये जर आपण स्टेट मर्चंडाइज एक्सपोर्ट जर आपण बघितला, मर्चंडाइज एक्सपोर्ट निर्यात जर आपण बघितली, तर ती 2020-21 मध्ये $26.15 बिलियन एवढी होती. ती तिथपासून 2024-25 मध्ये जर आपण बघितलं तर $52.07 बिलियन एवढी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि एकंदरीत जर तामिळनाडू स्टेटचा विचार आपण केला तर अर्बन डेव्हलपमेंट असू द्या, स्किल डेव्हलपमेंट असू द्या, हायर एज्युकेशन असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या आणि सर्व्हिस आउटपुट असू द्या, या सगळ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात तामिळनाडूनं प्रोग्रेस केलेली आहे असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. आणि इथं इंडस्ट्रियल डायव्हर्सिटी सुद्धा खूप बघायला मिळते आपल्याला. टेक्स्टाईल्स अँड लेदर तर त्यांचा बेस आहेच आहे, त्याचबरोबर डायव्हर्सिफाईड इंडस्ट्रियल इकोसिस्टम त्यांनी तयार खऱ्या अर्थानं केलेली, की वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आपण कशा पद्धतीनं डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करू शकतो, तो सपोर्ट त्यांनी करून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खऱ्या अर्थानं यश त्यांना मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 85% ऑफ सिमेंट इंडस्ट्री इज कन्सन्ट्रेटेड. भारत देशामधली 85% ही जी सिमेंट इंडस्ट्री आहे 100पैकी 85% फक्त तामिळनाडूमध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते की इंडस्ट्रियल सेक्टरला कशा पद्धतीने सपोर्ट तामिळनाडू गव्हर्नमेंटकडून मिळतोय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याचबरोबर मेडिकल डिव्हाइस पार्कच्या अंडर मेडिकल डिव्हाइस पार्क हे जे मिशन आहे गव्हर्नमेंटचं स्कीम आहे त्याच्या अंतर्गत 100 करोड जे एस्टॅब्लिशमेंटसाठी फंड द्यायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा तामिळनाडू स्टेटला सरकारनं निवडलेलं आहे, देशानं निवडलेलं आहे, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू सर्वे तामिळनाडू कॉन्ट्रीब्यूट 15% ऑफ इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट. जर इंडियाची टोटल मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट बघितली तर त्याच्यामध्ये 15% वाटा फक्त तामिळनाडूचा आहे. आणि तामिळनाडू जे आहे त्यांना ग्रोथमध्ये गुजरात असू द्या, महाराष्ट्र असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, या स्टेटला या सगळ्या स्टेटला मागं टाकलेलं आहे, सरपास केलेलं आहे, हे याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. हे सगळं सांगत असताना अंडर द बिझनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन 2014चा उल्लेख आलेला आहे. हे सुद्धा तुम्ही बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर पोल्युशन कंट्रोल्स रिलेटेड, क्लायमेट ऍक्शन्स रिलेटेड. आता आपण जगभरामध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टी बघितली, त्याच्यामध्ये इंडियाचे वेगवेगळे कमिटमेंट्स बघितले आणि ग्लोबल वॉर्मिंग हा जगाचा प्रॉब्लेम आणि त्याच्यामध्ये इंडियाचा खरं तर जे काय पावलं उचलतंय ना पॅरिस अग्रीमेंटच्या अंतर्गत हे सगळे देश करतायत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये स्टेट म्हणून तामिळनाडूचा कशा पद्धतीनं वाटा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रीन हायड्रोजन इकॉनॉमी जी आहे ते तामिळनाडूची खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथं व्ही ओ चिदंबरम जे आहेत, व्ही ओ चिदंबरनार, हे चिदंबरम नाहीये, चिदंबरनार पोर्ट आहे. आणि तिथं नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनच्या अंडर जे ग्रीन हायड्रोजनचं मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं प्रोडक्शन होतं, ते खरं तर क्लायमेट चेंजसाठी, पोल्युशन कंट्रोलसाठी खूप महत्वाचं पाऊल आणि खूप महत्वाचा हातभार तामिळनाडू गव्हर्नमेंटकडून, तामिळनाडू स्टेटकडून लागतोय हे याच्यामध्ये बघितलं. तर हे इंटेन्शनली तुम्हाला का सांगतोय मी, ग्रीन हायड्रोजनची कॉन्सेप्ट तुम्ही बघून ठेवा की ग्रीन हायड्रोजन हे काय आहे, कशाला म्हणायचं ग्रीन हायड्रोजन, हे तुम्हाला बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवायला लागेल. ही डायरेक्टली इन्व्हॉर्मेंट रिलेटेड कॉन्सेप्ट आहे, ती डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवा. त्याचबरोबर इथं व्ही ओ चिदंबरनार जो पोर्ट आलाय त्याचा उल्लेख केलाय, त्याचं लोकेशन वगैरे, त्याचा मॅप, त्याचं महत्व काय, हे सगळं तुम्हाला बघून ठेवायला लागेल. ठीक आहे, मग याच्यामध्ये एकंदरीत इकॉनॉमिक सर्वेच्या अंडर लेखक आपल्याला समजावून काय सांगायचा प्रयत्न करतोय की तमिळनाडू कशा पद्धतीनं खरं तर ग्रो होतंय आणि कशा पद्धतीनं खरं तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात इथं होते आणि कशा पद्धतीनं जशा पद्धतीने इंडिया प्रोग्रेस करतोय तशा पद्धतीने स्टेट सुद्धा तशा पद्धतीने त्या वेगानंच प्रोग्रेस करते हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना बेस काय, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 25-26.
ठीक आहे. आता इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इकॉनॉमीचा ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करतो, त्यावेळेस सर्व्हेचा अभ्यास तुम्हाला करणं कंपल्सरी, मॅन्डेटरी असं आपण म्हणू शकतो. याच्या अवतीभोवतीच क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट आलेल्या आहेत, त्याच डायरेक्ट, इनडायरेक्ट एक्झाममध्ये येतात. त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. हे आल्यानंतर आपण बजेट बघितलं होतं. मग हे बजेटचं काय महत्त्व आहे? बजेटमधले हायलाइटेड पॉइंट्स काय-काय आहेत? त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि या एरोटेलमध्ये जे काही तथ्यात्मक गोष्टी आल्यात लाईन बाय लाईन मी तुम्हाला सांगितलेल्या. काही कॉन्सेप्ट पण याच्यामध्ये खरं तर डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. काही तथ्यात्मक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे. काही आकडेवारी आपण खऱ्या अर्थानं याच्यामध्ये डिस्कस केलेली आहे. मग या सगळ्या गोष्टींची नोट बनवून चांगल्या पद्धतीनं त्याची वारंवार रिव्हिजन करत राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. ह्या दृष्टीतून हे रुटीन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे छोटंसं एरोटेल दिलंय ना, त्याच्यामध्ये काय दिलंय हे महत्त्वाचं नाहीये. फक्त तुम्हाला हे जी कॉन्सेप्ट आहे फिस्कल फेडरलिझम ज्याला आपण राजकोषीय संघराज्यवाद म्हणतो. हे राजकोषीय संघराज्यवाद काय आहे? ही कॉन्सेप्ट फक्त अभ्यास करून ठेवा. हे डायरेक्टली इकॉनॉमीमध्ये जनरल स्टडीमध्ये विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. फेडरलिझम तर पॉलिटीच्या दृष्टीतून इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून तुम्हाला अभ्यास करावाच लागतं. पण हे फिस्कल फेडरलिझमचा विषय नेमका काय? ती कॉन्सेप्ट नेमके काय? ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. सोप्या भाषेत बघायचं झालं तर फिस्कल म्हणजे काय? राजकोषीय. ठीक आहे. राजकोष म्हणजे काय? टॅक्सच्या स्वरूपात मग डायरेक्ट टॅक्स असू द्या, इनडायरेक्ट टॅक्स असू द्या किंवा बाकी गोष्टींच्या स्वरूपात जो काही रिव्हेन्यू म्हणून पैसा सरकारच्या तिजोरीत येतो त्याला आपण राजकोष म्हणतो. ठीक आहे. आता या राजकोषावरती काही प्रमाणात अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, काही प्रमाणात अधिकार स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. ठीक आहे. मग या राजकोषाचं जे डिव्हायडेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, हा जो खरं तर आपण म्हणू शकतो एक कॉम्पिटिशनचा मुद्दा आहे. एक खरं तर कंपॅरिझनचा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे संघराज्यवाद आला याच्यामध्ये. राइट. म्हणून मग हे जे वाटण्याची प्रक्रिया, हे जे खरं तर आपण म्हणू शकतोय की इक्वली डिव्हायडेशन असू द्या किंवा इनइक्वली डिव्हायडेशन असू द्या, त्याच्यामुळं कॉन्सेप्ट एक निर्माण झाली. त्याला आपण म्हणतोय फिस्कल फेडरलिझम. त्याचं मूळ हेच आहे, की राजकोषाचे वाटप कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, कुणाला किती प्राधान्य द्यायला पाहिजे, कुणाला किती पर्सेंटेज मिळायला पाहिजे, कुणाचा किती अधिकार त्याच्यावरती असायला पाहिजे. कारण आपला देश हा राज्यांचा संघ आहे. हे आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. संघराज्य पद्धती जी आहे ती त्याच्यातून उगम पावलेली आहे. मग त्या सगळ्या गोष्टींचा जे काही अभ्यास आहे ना, तो अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून ठेवायला पाहिजे. मग आता पॉलिटीचा संघराज्यवाद ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना, त्यावेळेस तुम्हाला आणखी एक मुद्दा अभ्यास करण्यासाठी काय झाला? फिस्कल फेडरलिझम काय आहे? राजकोषीय संघवाद काय आहे? तो राजकोषीय संघवाद तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. बाकी मग हे राजकोषामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा काय वाटा असतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय वाटा असतो, हे कुठं ठरतं, कुठं ठरलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला लागेल. आणि फायनान्स कमिशनवरती अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने याच्या अगोदर. त्यामुळे हे फायनान्स कमिशन जे आहे 16 फायनान्स कमिशन विषयी इथं बोललं जातं. मग हे 16 फायनान्स कमिशनचे महत्त्वाचे निर्णय काय होते, महत्त्वाचे स्टेटमेंट्स त्यांच्या रिपोर्टमध्ये काय होते, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीने करायला हे रुटीन आपल्याला सांगतं. हा लेख आपल्याला सांगतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती ना वाय ट्रायबल्स प्रोटेस्टिंग इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या प्रोटेस्ट करतायत, त्याचं खरं तर रिझन खऱ्या अर्थानं डिस्कस केलं जाते. मग याचं जर रिझन आपण बघितलं ना, तर याच्यामध्ये सेंटर पॉइंट जो आहे ना, तो सेंटर पॉइंट आहे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट. जो फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आहे ना 2006चा, तो फॉरेस्ट राईट ऍक्ट हा याचा सेंटर पॉइंट आहे. मग हा 2006चा फॉरेस्ट राईट्स ऍक्ट काय सांगतो, तर याच्यामध्ये एक अशी पण प्रोव्हिजन आहे की ज्याच्या अंतर्गत ज्या पारंपरिक पद्धतीनं हजारो वर्षांपासून त्या खरं तर फॉरेस्ट एरियामध्ये जर एखादी कम्युनिटी राहत असेल, एखादा समूह राहत असेल, तर तिथली जमिनीची अधिकार त्यांना देण्याची एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की त्या ज्या खरं तर शेकडो वर्षांपासून जे तिथल्या कम्युनिटी तिथली फॉरेस्ट लँड कसत आलेले आहेत शेतकरी म्हणून, पण त्यांच्या नावावरती जमीन नाहीये. ते फॉरेस्ट एरियाच्या अंडर येतं म्हणून. मग त्यांची पहिली महत्वाची मागणी तीच आहे
की फॉरेस्ट एरियामध्ये जरी ती जमीन असेल तर आम्ही शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या ती जमीन कसत आलेलो आहे. त्यामुळे त्या जमिनीचे अधिकार आम्हाला देण्यात यावे. ती जमिनी जी आहे ते आमच्या नावावर करण्यात यावी. असं याच्यामध्ये पहिली महत्वाची त्यांची मागणी आहे. आणि त्याच्याबरोबरच द प्रायमरी डिमांड ऑफ द ट्रायबल आर अबाउट देअर लँड राईट्स. लँड राईट्सचं तुम्हाला सांगितलं, एम्प्लॉयमेंट, इरिगेशन अँड एज्युकेशन. याच्यामध्ये लँड राईट तर त्यांना पाहिजेलच आहे, त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट त्यांना जनरेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. इरिगेशनचा प्रॉब्लेम त्यांचा आहे, म्हणजे त्यांच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि येणाऱ्या जनरेशनसाठी किंवा त्यांच्यासाठी एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशनच्या सुविधा देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार महाराष्ट्र सारख्या स्टेटमध्ये एज्युकेशन वगैरे तिथे पोहोचलं नसेल का काय, पण तुम्ही आता जरी गडचिरोली सारख्या वगैरे एरियामध्ये गेला ना, तर तिथं आता सुद्धा तुम्हाला एज्युकेशन जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही, किंवा लाईट सुद्धा काही गावांमध्ये पोहोचलेली नाही. असे सुद्धा काही कम्युनिटीज तुम्हाला दिसते. महाराष्ट्रामधलं फक्त बोलतो मी, देशामधलं नाही. तर दिस इज द रियालिटी. आणि मग हा जो इश्यू आहे तो या रियालिटीकडे कुठेतरी फोकस करायला आपल्याला भाग पाडतोय, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मग याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे काय अनुसूचित ज्या कम्युनिटीज आहेत, त्या कम्युनिटीज, ट्रायबल एरिया कोणकोणते आहेत, तिथं महत्वाच्या कम्युनिटीज कोणकोणत्या आहेत, ह्या सगळ्याचा तुम्हाला एक सोशॉलॉजी या दृष्टीतून अभ्यास करावा लागेल. त्यांचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आला. इथं फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006चा उल्लेख आलाय. याच्यामध्ये काय महत्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग तुम्हाला समजेल की हे प्रोटेस्ट नेमकं का करतायत. आणि मग तुम्हाला एक बॅलन्स्ड कन्क्लुजन त्याच्यावरती काढता येईल. त्याच्यावरती उपाययोजना काढता येतील. काय काय उपाययोजना केल्या गव्हर्नमेंटनं आणि अजून काय काय करायला पाहिजेत, हे ओपिनियन तुमचं त्याच्यावरती डेव्हलप होईल. आणि त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी मग गव्हर्नमेंटनं आतापर्यंत काय वाद केले, काय महत्वाच्या निर्णय घेतले वगैरे वगैरे हे दिले, तर तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. इथून पुढं आपल्या ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होतात. आणि विशेष करून पहिलीच न्यूज जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प युएसए सिलेक्टेड आहे. आणि यांनी जे आपल्यावरती टॅरिफ मोठ्या प्रमाणात लावले होते ते टॅरिफ कमी करून 18% वरती आणण्याचं डिस्कशन झालेलं आहे. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे युएसएचे डोनाल्ड ट्रम्प आणि आपले पीएम नरेंद्र मोदी यांच्यामध्ये. बऱ्यापैकी मोठं यश हे मानलं जातं. मग आता हे ज्यावेळेस आपण डिस्कस करतो ना, लगेच तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिक व्हायला पाहिजे की याचं बॅकग्राऊंड काय. याचं बॅकग्राऊंड आहे रशिया युक्रेन वॉर. रशिया युक्रेन वॉरमध्ये रशियासोबत इंडियाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे काय म्हणजे वेगळं नाहीये. पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीनं हिस्टॉरिकल एरापासून आपले चांगले संबंध युएसएसआर पासून आलेले आहेत. ठीक आहे. आता रशिया युक्रेन वॉरमध्ये युरोपियन युनियन असू द्या किंवा युएसए असू द्या, यांनी रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले. आता हे रशियावरती सँक्शन्स लावून थांबले नाहीत. तर यांनी सांगितलं की रशियाकडून जर कोण क्रूड ऑइल खरेदी करत असेल, कोण युरेनियम प्रोडक्ट खरेदी करत असेल, तर त्या सुद्धा कंट्रीवरती आम्ही टॅरिफ लावू, वेळ पडली तर सँक्शन सुद्धा लावू. आणि इंडिया हे करत होता. आणि ज्यावेळेस वॉर सुरू झालं ना, त्यानंतर युरोपियन युनियनने हे सगळं बंद केलं, युएसएने सगळं बंद केलं, उलट सँक्शन्स लावले. त्यामुळे रशियानं जे क्रूड ऑइल वगैरे आहे ना, ते डिस्काउंटेड प्राइसमध्ये विकायला सुरुवात केली. कारण जर सप्लाय खूप जास्त असेल आणि डिमांड कमी असेल तर ऑब्व्हियसली कमी प्राइसमध्ये ते मिळते. इकॉनॉमीचा नियम आहे आणि ते इम्प्लिमेंट रशियाने केले आणि इंडियानं ऑब्व्हियसली त्याचा फायदा घेतला. पण त्याचा परिणाम म्हणून इंडियावरती सुद्धा युएसएने काय केलं, मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स लावायला सुरुवात केली. आणि ते जवळजवळ 100% पर्यंत टॅरिफ्स गेले फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वगैरे, फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये. आणि ऑब्व्हियसली याचा डायरेक्टली इंडियन इकॉनॉमीवरती परिणाम होतोय. आणि त्याला उपाय म्हणून आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट वगैरे न्यूझीलंड असू द्या, युरोपियन युनियन असू द्या, बाकी कंट्रीसोबत बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट वगैरे हे आपण करतच होतो. आणि ते भविष्यात पण करतच राहणार आहे. कारण एकट्या युएसए वरती डिपेंड राहून आपल्याला चालणार नाही. हे आपल्यालाच नाही तर जगाला लक्षात आलं. युरोपियन युनियन आणि इंडिया या दोघांना तर खूप प्रकर्षानं लक्षात आलेलं आहे. आपल्याला रशियाच्या केसमध्ये लक्षात आलं, युरोपियन युनियनला ग्रीनलँडच्या केसमध्ये लक्षात आलेलं आहे. पण आता एक पॉझिटिव्ह याच्यातनं सुद्धा खबर काय येते की यांनी जे टॅरिफ्स वगैरे हे वाढवले होते ना, ते 18% पर्यंत कमी ते करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे कुठंतरी आपल्या पीएमचं यश, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर यांचं यश खरं तर मानलं जातं. मग या सगळ्या गोष्टींचा हे जे बॅकग्राऊंड तुम्हाला आता मी समजावून सांगितलं आहे, हे डिटेलमध्ये आपण मॅप बघून अनेक वेळा समजावून सांगितलं मला
की वर्ल्ड पॉलिटिक ऑर्डर जे आहे ते कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं ज्या प्रायोरिटीज आहेत प्रत्येक कंट्रीच्या, त्या प्रायोरिटी सुद्धा कशा पद्धतीने बदलत आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ते त्याची समज जी आहे ती त्याची समज तुम्हाला असायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून या वर्ल्ड पॉलिटिक्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज जी आहे ती मनरेगाशी रिलेटेड आहे. आता आपण बघितलं की मनरेगाला रिप्लेस करून व्हीबीजी रामजी खरं तर ऍक्ट आणण्यात आला आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे मनरेगापेक्षा वेगळे काय रूल्स वगैरे ऍडव्हान्समेंट त्याच्यामध्ये करून हा ऍक्ट इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्याच रिलेटेड आता बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात फंडचं अलोकेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. मग आता अगोदरच मनरेगामध्ये अनेक प्रकारची टीका होत होती की मनरेगाला रिप्लेस करण्याचं रिझन काय, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं नाव वगैरे पुसण्याचा प्रयत्न केला इथपासून ते मग खरं तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अनेक लूफहोल अजूनच आता मनरेगामध्ये अगोदर लूफहोल होते. त्याचबरोबर जे व्हीबीजी राम जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही विशेष खरं तर ऍडव्हान्समेंट केली नाही, उलट त्याचं डिग्रेडेशनच केले, अशा पद्धतीची टीका झालेली आपल्याला बघायला मिळाली होती. आणि मग आता व्हीबीजी रामजी साठी मोठ्या प्रमाणात फंड जे आहे रूरल जॉब डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग सुद्धा या बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यावरती सुद्धा काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रक्रिया आपल्याला बघायला मिळतात, प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास काय करून ठेवायचा आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की मनरेगा असू द्या आणि व्हीबीजी राम असू द्या याच्यामध्ये डिफरन्स काय काय आहे, या डिफरन्सचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला एक कन्क्लुजन देता येईल की हे किती पॉझिटिव्ह आहे आणि हे किती निगेटिव्ह आहे आणि मग बॅलन्स डे याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे, त्यामुळं या पद्धतीने याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून जर याच्यावरती क्वेश्चन आला तर चांगल्या पद्धतीने मग आन्सर आपण लिहू शकेल असं नॉलेज आपल्याकडे असायला पाहिजे. त्या दृष्टीतून याचा अभ्यास आपण करून ठेवायचा आहे. पुढची न्यूज आहे तामिळनाडूशी रिलेटेड. टुरिझम समिट वगैरे त्यांचे कन्क्लूड होते. आता टुरिझममुळं केरला खूप जास्त न्यूजमध्ये आहे. केरला फॉर एव्हरीवन तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. त्याचा अभ्यास करून ठेवा की टुरिझमशी रिलेटेड केरला गव्हर्नमेंट काय काय महत्वाच्या ऍक्ट आणते, रूल्स आणते, रेग्युलेशन्स आणते, याच्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यानुसारच त्यासारखंच तामिळनाडू सुद्धा आता न्यूजमध्ये, आणि तामिळनाडूवरती तर आता आपण एरोटेल बघितलं फिनान्सच्या दृष्टीतून आणि आता तामिळनाडू आपल्याला दिसते टुरिझमच्या दृष्टीतून. त्यामुळे साऊथकडे तुम्ही गेला ना तर केरला सुद्धा, तामिळनाडू सुद्धा, कर्नाटक सुद्धा हे बऱ्यापैकी डेव्हलप्ड स्टेट मानले जातात. ठीक आहे, मग याचा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. पण आता तुर्तास तुम्ही टुरिझमच्या दृष्टीतून केरळ आणि तामिळनाडूचा अभ्यास करून ठेवा. त्या दृष्टीतून हे आपल्याला महत्वाचं आहे असं वाटतं. हे न्यूज आपल्याला तो अभ्यास करायला सांगते. पुढची न्यूज आहे त्या अपोजिशननं राज्यसभेमध्ये काय महत्वाचे मुद्दे मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिलं फार्म डिस्ट्रेस, दुसरं अर्ज इन मायग्रेशन, सर्ज इन मायग्रेशन वाढलेलं आहे, रायझिंग ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, हे तिन्हीचे तिन्ही मुद्दे जे आहेत ना डायरेक्टली सिलेबसला कनेक्ट होतात. ठीक आहे, पहिलं शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागतील की शेतकऱ्यांचे आत्ताचे करंट प्रॉब्लेम काय काय आहेत. मध्ये आपण बघितलं की मोठा शेतकऱ्यांचा प्रोटेस्ट आपल्याला पंजाबकडून बघायला मिळाला, विशेष करून नॉर्थमध्ये, आणि त्यांचे काही कॉमन प्रॉब्लेम्स होते. मग त्या दृष्टीतून त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सर्ज इन मायग्रेशन, मायग्रेट होणारी संख्या, मग याच्यामध्ये ब्रेन ड्रेन थेरी वगैरे जी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करतो ना, की ती ड्रेन थेरी अशी होती की इंडियामधून जे काही सोनं वगैरे लुटून इंग्रज घेऊन जातात पाश्चिमात्य देशांमध्ये, ती ड्रेन थेरी होती. त्याच्यानंतर आली ब्रेन ड्रेन, म्हणजे भारतामध्ये ज्या हुशार पर्सनॅलिटीज आहेत त्या खरं तर बाहेर देशात जाऊन त्यांची एम्प्लॉयमेंट, त्यांच्या सर्व्हिस देत आहेत. ही ब्रेन ड्रेनच आहे, कारण त्याचा इंडियासाठी खूप जास्त फायदा होत नाही, जो की व्हायला पाहिजे. ते ब्रेन ड्रेन आलं आणि तो मायग्रेशनचाच प्रकार आहे. त्यामुळे या मायग्रेशनमुळे होणारं जे नुकसान आहे ना त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला लागेल. आणि ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट याच्यावरती याच्या अगोदर क्वेश्चन विचारले गेले आहे. ठीक आहे, मग ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे की चित्ता ह्युमन वस्तीमध्ये पुण्यामध्ये कुठेतरी चित्ताच बघायला मिळाला, एखाद्या सिटीमध्ये चित्ता बघायला मिळाला, म्हणजे काय की कुठंतरी जे आपण सिटी डेव्हलप करतोय त्या कुठंतरी जंगलतोड करून करतोय का, आपण त्याच्या एरियात आहे की तो आपल्या एरियात आला आहे, हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे
आणि त्या दृष्टीतून या 3 पॉइंटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. बाकी पॉलिटिकल गोष्टी आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे, तो मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री टेलिग्राम चॅनलचा प्लॅटफॉर्म आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली. तुम्ही आन्सर रायटिंग डे 1 पासून सुरुवात करू शकता. जे क्वेश्चन विचारले जातात, जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसवरती डिस्कस करतो, त्यावरती आधारितच त्याचे क्वेश्चन मी पोस्ट करत असतो. जेणेकरून ते तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. आणि जे तुम्ही आन्सर रायटिंग करता, ते पीडीएफ फॉर्ममध्ये मला टेलिग्रामला सेंड करू शकताय. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक देतोय. त्याचबरोबर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर हे मराठी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असं वाटत असेल तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.